हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन धिस चॅनल. स्टुडंट्स, आज आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर ह्या चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ बघणार आहोत. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे ते एकदा रिवाइज करूयात. वी हॅव लर्न अबाउट दी थर्मल एक्सपान्शन. Now thermal expansion means there is a increase in a dimension of the object due to heating, due to increase in a temperature is called as the thermal expansion. Now there are three types of the thermal expansion, that is linear expansion, areal expansion and volume expansion. In last video we have already discussed about the linear expansion. So students, today we will learn about the areal expansion, right? Now areal expansion means there is a increase in surface area. There is a increase in a surface area due to heating. Increase in a surface area due to heating is called as areal expansion. Okay, increase in a area due to heating is called as areal expansion, right? Now let us consider a object. एक body consider करूया. When we provide heat to this body, then its surface area gets increased. So surface area बघा असा ह्याचा increase होतोय. ओके, सरफेस एरिया इनक्रीज झालेला आहे. अगोदरचा एरिया ए आहे, नंतरचा एरिया चेंज झालेला आहे, तो वाढलेला आहे. ठीक आहे. जर का अगोदरचा एरिया A0 असेल तर नंतरचा एरिया हा AT एवढा असेल. ऑल्सो धिस एक्सपान्शन इज नोन ॲज सुपरफिशियल एक्सपान्शन. Okay, this is also known as a superficial expansion. ह्याच एक्सपान्शनला सुपरफिशियल एक्सपान्शन असं ओळखलं जातं. ठीक आहे. सो लेट अस प्रोसीड टू फाइंड आउट द कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनचा कोइफिशियंट फाइंड आउट करण्यासाठी जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आता आपण बघूयात. इथं एरिया चेंज झालेला आहे. ओके, सो चेंज इन अ एरिया दॅट इज डेल्टा ए. चेंज इन अ एरिया दॅट इज डेल्टा ए अपॉन ओरिजिनल एरिया दॅट इज ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी. येस, सर्वांच्या लक्षात येते. डेल्टा ए मीन्स चेंज इन अ एरिया अपॉन ओरिजिनल एरिया ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी. राईट. मग ह्या स्टेपवरून आपल्याला काय लिहिता येईल खाली? सो इट इम्प्लाइज दॅट डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल्टा टी. लक्षात येते? बीटा इंटू डेल्टा
T, where beta is the coefficient of aerial expansion. बीटा म्हणजे काय आहे तर कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन आहे. सो बीटा इज इक्वल्स टू डेल्टा टी, ही जी व्हॅल्यू आहे, ही जी टर्म आहे, ही काय होणार आहे इकडे खाली डिवाइड होणार आहे. सो वी कॅन राईट बीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इंटू ए. ठीक आहे, किंवा आपण काय लिहू शकतो ए इंटू डेल्टा टी असं लिहूया. ए इंटू डेल्टा टी. ठीक आहे. सो बीटा इज इक्वल्स टू डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा टी. बीटा म्हणजे काय आहे, बीटा म्हणजे काय आहे तर इट इज कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. ओके, इट इज कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. ठीक आहे. नाउ लेट अस अज्यूम दैट इनिशियल टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. फायनल टेम्परेचर विल बी टी, आणि फायनल टेम्परेचर किती आहे टी आहे असं आपण अज्यूम करूयात. इनिशियल एरिया ॲट 0 डिग्री सेल्सियस काय असेल A0 असेल. इनिशियल एरिया दॅट मीन्स वेन द टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सियस एरिया किती असेल A0 असेल. फॉर द फायनल टेम्परेचर हा जो एक्सपांडेड एरिया आहे तो किती असेल AT असेल. सो इन्क्रीज इन अ एरिया दॅट इज डेल्टा ए कसं लिहू शकतो आपण बीटा इज इक्वल्स टू AT मायनस A0 असं आपण लिहू शकतो. इन्क्रीज इन अ एरिया कसं लिहिता येईल आपल्याला AT मायनस A0 असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. डिवाइड बाय ए म्हणजे काय आहे हा इनिशियल एरिया आहे. सो इनिशियल एरिया किती आहे A0. सो A0 इंटू डेल्टा टी म्हणजे काय आहे तर इन्क्रीज इन अ टेम्परेचर. डेल्टा टी म्हणजे काय आहे इन्क्रीज इन अ टेम्परेचर. सो फायनल टेम्परेचर टी मायनस इनिशियल टेम्परेचर दॅट इज T0. ओके. सो बीटा इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला AT मायनस A0 डिवाइड बाय A0 इंटू T मायनस T0. ठीक आहे. काय काय मिळालं आपल्याला बीटा इज इक्वल्स टू डेल्टा ए दॅट इज AT मायनस A0 अपॉन A0 इंटू T मायनस T0 असं आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. नाउ लेट अस अज्यूम दॅट इफ A0 इज इक्वल्स टू 1 मीटर स्क्वेअर एरिया आहे म्हणून मीटर स्क्वेअर घेतलेला आहे. ठीक आहे. अँड T मायनस T0 इज इक्वल्स टू 1 डिग्री सेल्सियस देन आणि T मायनस T0 हा काय आहे 1 डिग्री सेल्सियस मीन्स इन्क्रीज इन अ टेम्परेचर किती आहे 1 डिग्री सेल्सियस आहे. तर बीटा इज इक्वल्स टू काय होणार आहे हा 1 आहे हा 1 आहे. दॅट मीन्स बीटा इज इक्वल्स टू काय होईल मग येस AT मायनस A0 असं होईल. ठीक आहे. बीटा इज इक्वल्स टू AT मायनस A0. So the coefficient of aerial expansion can be defined as increase in a area per unit original area at 0 degree Celsius for 1 degree rise in a temperature. ठीक आहे. डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करते बघा. कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन कॅन बी डिफाइंड ॲज इन्क्रीज इन अ एरिया पर युनिट ओरिजिनल एरिया ॲट 0 डिग्री सेल्सियस फॉर 1 डिग्री राईज इन अ टेम्परेचर. ठीक आहे.
सो दिस इज व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम एक्सपान्शन बघायचं आहे. बट बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न. काय काय आपण बघितलेलं आहे. एरियल एक्सपान्शन. व्हॉट इज मीन बाय एरियल एक्सपान्शन? देर इज अ इन्क्रीज इन अ सरफेस एरिया ड्यू टू चेंजिंग ड्यू टू इन्क्रीज इन अ टेम्परेचर किंवा ड्यू टू हीटिंग असं म्हणा किंवा ड्यू टू थर्मल एनर्जी. काय होतं आहे? एरिया गेट्स increase, so that is called as the aerial expansion. Now the aerial expansion is also known as the superficial expansion. डायग्राम आपण कन्सिडर केलेला आहे बघा. इनिशियल सरफेस एरिया A0 आहे. फॉर द टेम्परेचर T काय झालेला आहे? हा एरिया इन्क्रीज झालेला आहे आणि तो आहे 80. सो ॲज वी नो दॅट चेंज इन अ एरिया टू द ओरिजिनल एरिया, हा जो रेशो आहे, दिस रेशो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इन्क्रीज इन अ टेम्परेचर. ठीक आहे. सो वी गेट डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल्टा टी. राईट. मग बीटाची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल? तर हा जो डेल्टा टी आहे ह्याला आपल्याला इकडे डिवाइड करावं लागेल. सो दॅट वी विल गेट द व्हॅल्यू फॉर बीटा. सो बीटा इज इक्वल्स टू डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा T, and this beta is known as the coefficient of aerial expansion. Now delta A म्हणजे काय आहे? तर increase in a area आहे. So AT is the area at the temperature T. A0 is the area at the temperature 0 degree Celsius. So AT minus A0 divided by A0 is the initial area into T minus T0. T final temperature, T0 initial temperature. आता हे जे इनिशियल टेम्परेचर आहे ते किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे. सो वेन A0 इक्वल्स टू 1 मीटर स्क्वेअर असेल आणि T मायनस T0 हा 1 डिग्री सेल्सिअस असेल, अशा वेळेस बीटाची व्हॅल्यू किती होईल? 80 मायनस A0. Now if the temperature, initial temperature is different from the 0 degree Celsius, जर का इनिशियल टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसच्या व्यतिरिक्त असेल तर मग आपला बीटा कसा होईल? सो दॅट बीटा इज इक्वल्स टू, मग आपण असं कन्सिडर करूया की इनिशियल टेम्परेचर T1 आहे, फायनल टेम्परेचर T2 आहे. इनिशियल टेम्परेचर T1साठी एरिया हा A1 असेल तर फायनल टेम्परेचरसाठी एरिया हा A2 असेल. मग सेम फॉर्म्युला आपला कसा होणार आहे? बीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला? बीटा इज इक्वल्स टू कसं लिहिता येईल? इन्क्रीज इन अ एरिया काय असेल? A2 मायनस A1 असेल डिवाइड बाय इनिशियल एरिया दॅट इज A1 increase in a temperature that will be T2 minus T1. So this is the beta. ओके. तर अशा पद्धतीने 0 डिग्री सेल्सिअसच्या व्यतिरिक्त जर का दुसरा टेम्परेचर असेल तर आपण अशा पद्धतीने बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी एरियल एक्सपान्शन. अशाच पद्धतीने ह्याच्या पुढचा जो भाग आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन तो आपल्याला बघायचा आहे. तर बघूयात आपण व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके. व्हॉल्यूम एक्सपान्शन आपल्याला बघायचं आहे. व्हॉल्यूम एक्सपान्शन काय सांगता येईल? व्हॉल्यूम एक्सपान्शनचं इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम ड्यू टू हीटिंग. येस, इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम, increase in volume due to heating.
increase in a volume due to heating is called as volume expansion. त्यालाच आपण काय म्हणत आहोत, व्हॉल्यूम एक्सपान्शन असं म्हणत आहोत. ठीक आहे. नाउ दिस व्हॉल्यूम एक्सपान्शन इज ऑल्सो नोन ॲज अ क्युबिकल एक्सपान्शन. इट इज ऑल्सो नोन ॲज दी क्युबिकल एक्सपान्शन. ठीक आहे. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टला आपण हीट करतोय आणि हीटिंगमुळे त्या ऑब्जेक्टचं, त्या बॉडीचं जर का व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर that expansion will be known as the volume expansion or it is known as the cubical expansion. ठीक आहे. डायग्राम आपण ड्रॉ करूयात. ठीक आहे. लेट अस कन्सिडर अ क्यूब. ठीक आहे. ह्याचं एक्सपान्शन होत आहे बघा. एक्सपान्शन आपण ह्याने दाखवणार आहोत. ठीक आहे. सो अगोदरचं व्हॉल्यूम व्हाईट कलरच्या चॉकने दाखवलेलं आहे मी. एक्सपांडेड व्हॉल्यूम पिंक कलरच्या चॉकने दाखवलेला आहे. सो ॲज इट इज आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ह्याच्यामध्ये, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर दॅट आपण काय घेणार आहोत, इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम किती आहे सांगा बघू, डेल्टा व्ही अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे, व्ही. नाव दिस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी इन्क्रीज इन अ टेम्परेचर, दॅट इज डेल्टा टी. राईट. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल्स टू काय होईल, गॅमा इंटू डेल्टा टी. नाव दिस गॅमा is the coefficient of volume expansion, right? Gamma is the coefficient of volume expansion. So it implies that gamma ची व्हॅल्यू कशी लिहिता येईल मग आपल्याला, गॅमा इज इक्वल्स टू काय होईल, डेल्टा टी ह्याला इकडे डिवाइड होणार आहे. सो डेल्टा व्ही अपॉन काय होणार आहे, व्ही इंटू डेल्टा टी. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दी गॅमा. ठीक आहे. नाउ लेट अस अज्युम दॅट द इनिशियल टेम्परेचर इज T0, 0 डिग्री सेल्सिअस. फायनल टेम्परेचर विल बी T. सो आपल्याला कसं लिहिता येईल मग, हा गॅमा इज इक्वल्स टू चेंज इन अ व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम काय असेल, VT. इनिशियल व्हॉल्यूम काय असेल, V0 अपॉन V, that is initial volume, so it will be V0 into delta T, that is increase in a temperature, that means final temperature minus initial temperature, that is T0. ठीक आहे. So VT minus V0 upon V0 into T minus T0. VT means volume at the temperature T, V0 volume at the 0 degree Celsius. T is the final temperature, T0 is the initial temperature which is 0 degree Celsius. Right? Now if V0 is equals to 1 meter cube volume आहे म्हणून T minus T0 is equals to 1 degree Celsius, then gamma will equals to काय होईल, हा 1 होईल, हा 1 होईल. सो गॅमा इज इक्वल्स टू काय होईल मग, VT मायनस V0. VT मायनस V0. सो गॅमा म्हणजे काय आहे तर कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन.
कोइफिशियंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन. इथं लिहिते मी. इट इज कोइफिशियंट ऑफ वॉल्यूम expansion. Okay, so the coefficient of volume expansion can be defined as a increase in a volume per unit original volume at 0 degree Celsius for 1 degree Celsius rise in a temperature. ठीक आहे. पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करते, लक्ष देऊन ऐका. द कोइफिशियंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन कॅन बी डिफाइंड ॲज अ इनक्रीज इन अ वॉल्यूम पर युनिट ओरिजिनल वॉल्यूम ॲट 0 degree Celsius फॉर राईज 1 degree Celsius राईज इन अ टेम्परेचर. ठीक आहे. सो दिस इज द कोइफिशियंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन. हे काय झालेलं आहे, कोइफिशियंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन झालेलं आहे. नाउ इफ वी प्लॉट अ ग्राफ ऑफ गॅमा वर्सेस टेम्परेचर, जर का आपण गॅमा वर्सेस टेम्परेचर असा जर का ग्राफ काढला तर जसे विल बी गॅमा, इकडं टेम्परेचर असेल, असा जर का आपण ग्राफ काढला तर आपल्याला काय मिळणार आहे, इनिशियली ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस गॅमा विल इन्क्रीजेस अँड फॉर दी हायर टेम्परेचर गॅमा बिकम्स कॉन्स्टंट. आणि जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसा गॅमा काय होणार आहे, कॉन्स्टंट होणार आहे. ठीक आहे. नाउ if temperature is different from the 0 degree Celsius, initial temperature कसा आहे, different from the 0 degree Celsius असेल तर let us assume that T1 will be the initial temperature which is different from the 0 degree Celsius. Final temperature will be T2. So the initial volume at T1 degree Celsius will be V1 and the final volume will be V2. So same formula for the gamma. कसं लिहू शकतो आपण, गॅमा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, फायनल वॉल्यूम V2 मायनस V1 अपॉन इनिशियल वॉल्यूम किती आहे V1 इंटू इन्क्रीज इन अ टेम्परेचर दॅट इज T2 मायनस T1. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस टेम्परेचर हे इनिशियल टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस नसतं त्यावेळेस आपण अशा पद्धतीने हा फॉर्म्युला लिहू शकतो. ठीक आहे. नाउ देर इज अ रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा. अल्फा बीटा आणि गॅमा ह्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. सो अल्फा बीटा आणि गॅमाचं रिलेशन आहे, अल्फा इज इक्वल्स टू बीटा बाय 2 विच इज इक्वल्स टू गॅमा बाय 3. सो दिस इज द रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा. अल्फा बीटा आणि गॅमाचं हे काय आहे, रिलेशन आहे. अल्फा इज इक्वल्स टू बीटा अपॉन 2 इक्वल्स टू गॅमा अपॉन 3. ठीक आहे. सो स्टुडंट्स लेट अस रिवाइज दिस वॉल्यूम एक्सपान्शन. काय बघितलं आहे आपण, वॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे इन्क्रीज इन अ वॉल्यूम ड्यू टू हीटिंग इज कॉल्ड ॲज द वॉल्यूम एक्सपान्शन विच इज ऑल्सो नोन ॲज द क्युबिकल एक्सपान्शन. So delta V upon V is directly proportional to the delta T. ठीक आहे. सो डेल्टा V अपॉन V इज इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला, गॅमा इंटू डेल्टा T. सो गॅमा इज इक्वल्स टू काय मिळालेलं आहे मग आपल्याला, डेल्टा V अपॉन V इंटू डेल्टा T. ठीक आहे. नाउ ॲट द टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस वॉल्यूम असेल V0. फॉर द टेम्परेचर T वॉल्यूम असेल VT. मग हा फॉर्म्युला आपण कसा लिहिलेला आहे, गॅमा इज इक्वल्स टू
VT minus V0 upon V0 into T minus T0. Now if initial volume is equals to काय असेल 1 मीटर क्यूब असेल आणि इन्क्रीज इन अ टेम्परेचर हा 1 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस गॅमा इज इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला VT मायनस V0 असा मिळणार आहे. नाउ गॅमा इज नोन ॲज द कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. राईट, आपल्याला डेफिनेशन कशी बघितलेली आहे त्याची, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन कॅन बी डिफाइंड ॲज अ इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअस फॉर राइज इन अ टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, जर का ग्राफ काढला तर ग्राफ आपल्याला असा मिळतो आहे. टेम्परेचर जसजसं इन्क्रीज होईल तसतसा गॅमा increase होत जातोय. फॉर दी हायर टेम्परेचर गॅमा बिकम्स कॉन्स्टंट. नाउ दिस इज द रिलेशन बिटवीन अल्फा बीटा गॅमा. अल्फा म्हणजे काय आहे, येस, coefficient of linear expansion, coefficient of areal expansion. This is the coefficient of volume expansion. So alpha is equals to beta upon 2 which is equals to gamma upon 3. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.